नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये। आज मी व्हॅलेंटाईन डे स्पेशल चॉकलेट बनवणार आहे। मला खात्री आहे जर तुम्ही हे चॉकलेट घरी बनवले तर बाहेरून कधीच चॉकलेट आणणार नाही। चला तर सुरुवात करूया। चॉकलेट बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले हे आधी मी तुम्हाला दाखवते। मी इथे मिल्क कंपाऊंड घेतला आहे, त्याच्यानंतर डार्क कंपाऊंड। अशा पद्धतीचं डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड आणि याच्यामध्ये व्हाईट कंपाऊंड सुद्धा असतं। तर मी इथे डार्क कंपाऊंड घेतलंय, त्याच्यानंतर मिल्क कंपाऊंड घेतलंय, त्याच्यानंतर मी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेत। इथे काजू बारीक चिरून घेतलेत, बदाम बारीक चिरून घेतलेत, 10 एक मनुका घेतलेत, त्याच्यानंतर व्हॅनिला इसेन्स आहे। व्हॅनिला इसेन्स नाही टाकलं तरी चालेल, ऑप्शनल आहे। आणि मी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलंय। पाण्याला उकळी आली का आपण एक काचेचा बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा बाउल अशा पद्धतीने ठेवायचा आहे। पाण्याला अजिबात टच झाला नाही पाहिजे, याच्यामध्ये एकही थेंब पाण्याचा जाता कामा नाही, त्यामुळे अगदी छान असा हे करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हे चॉकलेट टाकून घ्यायचे, मिक्स करायचंय। आता मी गॅस चालू करतेय। मी गॅस बंद केलाय। पाण्याला उकळी आल्यानंतर त्या गरम वाफेवरतीच हे आपलं चॉकलेट मेल्ट होत झालं आहे। गॅस चालू करायचं नाहीये, जेवढी गरम वाफ आहे त्याच्यामध्येच हे मेल्ट होतं। जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर अगदी 30 सेकंद तुम्ही हे मेल्ट करून घ्यायचं आहे। 30 सेकंद करायचं, त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं, परत 30 सेकंद करायचं। तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळातच म्हणजे 1-2 मिनिटातच हे चॉकलेट छान मेल्ट झालंय। मी आता बाउल पाण्याच्या पातेल्यावरून काढला आहे आणि हे छान मस्त असं मेल्ट झालं आहे। अगदी 2 मिनिटातच चॉकलेट छान मेल्ट झालेत। आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घ्या। ड्रायफ्रुट्स टाकणं अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण खाताना छान असे क्रंच लागतात म्हणून मी टाकते। आणि त्याच्यानंतर काजू, जास्त नाही, अगदी थोडेसेच टाकले, 1 चमचा। जर तुम्हाला जास्त हवं असेल तर टाकू शकता। आणि अगदी 1 थेंब मी याच्यामध्ये व्हॅनिलाचं इसेन्स टाकते आहे। हेही ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल, पण याच्याने चॉकलेट खूप छान लागतात। ड्रायफ्रुट्स मिक्स करून घेतलेत। आता माझ्याकडे असा सिलिकॉनचा हार्ट शेपचा मोल्ड आहे, तो मी घेतला आहे। आता याच्यामध्ये आपण सगळं टाकून घेऊया एक करून। हे मोल्ड मध्ये टाकून घेतले। आता थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे सगळीकडे छान स्प्रेड होईल। आणि काही मी थोडेसे भरले आहेत। थोडंसं सेट झाल्यानंतर याच्यामध्ये मी मनुका टाकणार आहे आणि त्याच्यानंतर परत वरती आणखीन आपण हे चॉकलेट टाकायचं आहे। तर एक 10 मिनिटं मी हे सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते। एक 5 मिनिटं मी हे चॉकलेट छान सेट करून घेते आणि सेट सुद्धा झालेत। आता काही मी थोडे कमी भरले, त्याच्यामध्ये आपण मनुका टाकूया। आणि याच्यावरती हे परत चॉकलेट टाकायचे। दहा मिनिटं मी चॉकलेट फ्रीजमध्ये सेट करून घेतलं। जास्त वेळ सेट करायचं नाहीये, जर जास्त वेळ सेट केलं तर ह्याला बाहेर काढल्यानंतर पाणी सुटेल, म्हणून एक 15 मिनिटं सेट करून घ्यायचे। आता आपण काढून घेऊया। किती सुरेख दिसत आहे आणि पटकन डिमोल्ड होतात, फार वेळ लागत नाही। आता मी सगळे काढून घेते। व्हॅलेंटाईन डे स्पेशल हार्ट शेपचे चॉकलेट बनवून तयार आहेत। खूप सुरेख दिसत आहेत आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। मी अर्धा कप मिल्क कंपाऊंड आणि अर्धा कप डार्क कंपाऊंड घेतलं होतं, त्याच्यापासून एक 10 ते 11 चॉकलेट तयार होतात। जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर 1 कप मिल्क कंपाऊंड आणि 1 कप डार्क कंपाऊंड घ्या, त्यामुळे तुम्हाला जास्तीचे चॉकलेट्स करता येतील। हे चॉकलेट 4 ते 5 दिवस बाहेर आरामात राहतात। जर जास्त दिवस ठेवायचे असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा। मस्त दिसतायत ना हे व्हॅलेंटाईन डे स्पेशल हार्ट शेपचे चॉकलेट, खूप छान होतात।
तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशा छानशा ब्लॉग बरोबर, तोपर्यंत धन्यवाद।